नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण आपल्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल, की तो रोग कशामुळे आणि कुणाला होतो, सिम्पटम्स, होम रेमेडीज, डॉक्टरकडे कधी जायचं, ट्रीटमेंट या सगळ्याबद्दल माहिती करून घेत असतो आणि ही माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दात करून देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. डायबेटीस जगात झपाट्याने पसरणारा सध्याचा रोग. भारत त्याचा वर्ल्ड कॅपिटल बनलेला आहे. पण आपल्या लास्ट एपिसोडमध्ये डॉक्टरांनी आपल्याला योग्य आहार, योग्य त्या वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली योग्य औषधं आणि योग्य तो व्यायाम करून डायबेटीसला आपला शत्रू न करता आपला मित्र करून त्याच्याबरोबर आपण अगदी आरामात आनंदी आयुष्य जगू शकतो हे सांगितलं. हा एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती दिसेल. आणि ह्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आम्हाला. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा अगदी नक्की प्रयत्न करू. सो आज परत भेटूया डॉक्टरांना, कारण डायबेटीस बद्दल आपल्यामध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत आणि ते नक्की बरोबर आहेत का चुकीचे हे जाणून घेण्यासाठी आज आपण डॉक्टरांना परत भेटूया. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. अगेन थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. सो आपण लास्ट एपिसोडमध्ये तुम्ही खूपच म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने डायबेटीसचं आहार, व्यायाम आणि नियंत्रण मध्ये कसं ठेवायचं डायबेटीस हे सांगितलं. पण डायबेटीस बद्दल तसेही बरेच गैरसमज आहेत. त्यातले खरे खोटे काय हे आम्हाला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे असा की जेव्हा बॉर्डर लाईन मध्ये डायबेटीस टेस्टमध्ये बॉर्डर लाईन मध्ये डायबेटीस दिसतो तर त्यावेळेला लगेच सगळेजण म्हणायला लागतात की ओके आता तुला डायबेटीस होणार. डायबेटीस प्रिव्हेंट करता येतच नाही. सो तुला आता बॉर्डर लाईनला आलेला म्हणजे तुला डायबेटीस नक्की होणार. तर तुम्ही ऍक्च्युली लास्ट आपल्या एपिसोडमध्ये उल्लेख केलेला आहे की बॉर्डर लाईन मध्ये डायबेटीस असेल तर योग्य तो आहार आणि व्यायाम वगैरे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून तुम्ही तो नियंत्रणात नक्की आणू शकता. तर असं खरंच आहे का की एकदा डायबेटीस बॉर्डर लाईनला आला तर आपल्याला होणारच आहे का आपण तो कायमचा पळवून लावू शकतो? नक्की पळवून लावू शकतो. जगात असं काही अशक्य नाहीये. तसंच हे डायबेटीसच्या बाबतीत आहे. एकूण काय की समजा तुम्हाला कळतंय की तुम्ही आता कड्यावर उभे आहात, तर तुमच्या हातात आहे ना की कड्यावरून खाली पडायचंय का प्रयत्नपूर्वक कड्यावरून बाजूला यायचंय. तसंच या कुठल्याही आजारामध्ये असतं, तसंच डायबेटीसमध्ये पण आहे. फक्त काय की त्याचे इतके व्हेरिड पिक्चर्स दिसतात आणि नेहमी आपल्यात एखाद्याचं चांगलं झालेलं कधी लक्षात राहत नाही. त्याचं वाईट काय झालं हे अगदी मनावर ठसून राहतं आणि मग त्याची भीती खरं तर मनात राहते. त्यामुळे आता डायबेटीस बॉर्डर लाईन म्हटलं की बस सगळीकडे नुसतं हाहाकार निर्माण होतो. तसं काही करण्याची गरज नाही. पण हा ठीक आहे, मला कळलंय की मी आता या लिमिट पर्यंत आली, आता मला पुढे जायचं नाहीये, मग मी मागे फिरायचं म्हणजेच मी प्रिव्हेंट करायचंय. तर त्याच्यासाठी आयुर्वेदात म्हणजे खूप डायबेटीसवरचा अख्खा अध्याय दिलेला आहे. त्याच्यावर हे उपाय ते उपाय, असं करा तसं करा, ही लक्षणं, असं सगळं वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर ग्रंथकार एकच वाक्य लिहितात शेवटी की जो 9 मैल रोज चालतो त्याला कधीही डायबेटीस होत नाही. ओके. पण आपण जगात पाहतो की खूप चालणारे पण त्याला शुगर आली, कारण की तो फक्त चालतो आणि तो ऋतुचर्या सांभाळत नाही. त्याला होण्याची शक्यता वाढते. तसंच आहे की म्हणजे ह्यामध्ये काय आहे की हे प्रिव्हेंट होऊ शकतं, हे रिव्हर्स पण होऊ शकतं. तिथे फक्त आपले प्रयत्न, म्हणजे जसं की मला जर एखादं छोटं काम करायचं असेल तर मला थोडीशी काहीतरी जुळवाजुळव केली की ते होतं. मला एखादं मोठं काम करायचं असेल तर मला मोठे प्रयत्न, जास्त इक्विपमेंट्स हे सगळं लागतं. तसंच आहे की जर माझं डायबेटीस मध्ये होण्याची शक्यता जी आहे त्याच्यात कारणं अनेक आहेत. म्हणजे माझं जेनेटिक कारण आहे, ज्या आईवडिलांना डायबेटीस आहे त्यांच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, माझं रुटीन योग्य नाहीये, माझं खाणं योग्य नाहीये, त्याच्यासाठी वेळ देण्याची जी गरज आहे ती मी देऊ शकत नाहीये. तर हे मल्टी फॅक्टर्स झाले. प्लस मला काहीतरी त्याच्याशी रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डरची इतर काहीतरी कारणं शरीरात आहेत. तर माझ्याकडे मल्टी फॅक्टर, म्हणजे मला जे काही धनुष्यबाण उचलायचे ते खूप जड असणार आहे. मग मी तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच आहे. साधारण एक सामान्य माझी दिनचर्या आहे, खूप स्ट्रेस नाहीये, पण शुगर आता वाढलेली दिसतेय. नियमित चालणं चालू करा, तुम्हाला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. काही जास्त स्ट्रेसफुल असतील तर मग थोडी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मदत घ्या, कंट्रोल करू शकता. असं इतकं त्याच्यामध्ये सिम्पल आहे.
बरोबर. ग्रेट. म्हणायला करायला अवघड आहे, येस. पण करायचं असतं. करायचं. डॉक्टरांनी आताच ऋतुचर्या आणि दिनचर्याचा उल्लेख केला. याच्याबद्दल आम्ही याच्या आधी एपिसोड्स केलेले आहेत आणि अतिशय उत्तम आणि महत्त्वपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे. आपलं आयडियल डेली रुटीन कसं असावं, की ज्याने आपण निरोगी आयुष्यामध्येच राहू आणि निरोगी आयुष्याकडे, दीर्घायुषी आयुष्याकडे वाटचाल करू. हे एपिसोड्स तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. त्याच्यावरती कमेंट्स पण नक्की करा. डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला देणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला हा एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल. ओके. आता तुम्ही आयुर्वेदाचा उल्लेख केला तर युजली असं एक लोकांमध्ये असा समज असतो की डायबेटीसमध्ये फक्त ॲलोपॅथीचाच उपचार आहे. म्हणजे बाकीच्या ज्या पॅथी आहेत किंवा काही नॅचरल थेरपीज आहेत, फक्त त्या वापरून डायबेटीस पूर्णपणे कंट्रोल करता येतो किंवा पूर्णपणे घालवता येतो का? का ॲलोपॅथी बरोबर त्या बाकीच्या पॅथी वापरायला लागतात? म्हणजे बरं, तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये डायग्नोज झालाय आणि तिथे स्टेज तुमची काय आहे त्याच्यानुसार आणि इमर्जन्सी किती आहे हे सगळं बघून ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते किंवा पेशंटनी त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायची आहे. सिंपल साधं आहे. फार मी म्हटलं तसं की दिनचर्या फार काही वाईट नाहीये. मग अशा वेळेला फक्त एखादे जे तुमची डेली रेजिमेन तुम्हाला व्यवस्थित तुमच्या प्रकृतीनुसार बसवून देतील त्यांना कन्सल्ट करा, आहार त्यांच्या सल्ल्याने घ्या तरी आणि चालना ठेवा. तर तुम्ही ॲलोपॅथीची औषधं न घेता सुद्धा स्वतःला त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकता. पण शुगर जास्त आहे, त्याच्याबरोबर इतर काहीतरी म्हणजे शुगर, ब्लड प्रेशर आहे किंवा एखादं काहीतरी हॉर्मोनल चेंजेस आहेत, तर अशा वेळेला दोन्ही पॅथी एकत्र करून म्हणजे आता ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना जर आयुर्वेदाची माहिती असेल तर निश्चितपणे त्यांच्या सल्ल्याने, पण त्यांना तशी माहिती नसेल तर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांची औषधं आणि त्याच्याबरोबर जे डेली रेजिम तुमचं करायचं आहे, आहाराचं नियंत्रण करायचं आहे, तर त्या दृष्टीनं एक आयुर्वेदाचा सल्ला हा खूप मोलाचा ठरतो. कारण तिथे फक्त तुमचा आजार न बघता तुम्हालाही बघितलं जातं. कारण की तुमची प्रकृती, तुमचं डेली रुटीन कसं आहे. आता डायटिशियन आहे ते तुमच्या डेली रुटीन मध्ये काय बघतात की तुमच्या कॅलरीज किती रिक्वायर्ड आहेत तुमच्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला डाएट देतात. पण नाही, आयुर्वेद त्याच्यामध्ये तुमच्या मनाची पण प्रकृती बघतो की मन कसं त्याच्यामध्ये घेणार आहे, त्याला किती सावरायला लागणार आहे, त्याला किती पोषण द्यावं लागणार आहे, तोही विचार करून तिथे तुम्हाला सल्ला दिला जातो. त्यामुळे तो जास्त सर्वांगीण होतो असं आहे नक्की. बरोबर. आता डायबेटीस पेशंट असेल, तो रेग्युलरली गोळ्या वगैरे घेतोय, तर घरात काही गोडधोड केलं तर घरातले बाकीचे लोक किंवा लग्न कार्यात स्पेशली जेव्हा आपण पंक्तीला इतर आपल्या नातेवाईकांच्या बरोबर वगैरे बसतो, तर तेव्हा असं होतं की गोड खाण्याचा आग्रह केला जातो. मग ती व्यक्ती म्हणाली, नाही रे मला डायबेटीस आहे, अरे खा रे, तू गोळ्या घेतोस ना, मग काय नाही होत. तर हे किती खरं आहे? आता एखाद्या वेळेला लग्न म्हणजे आता त्या व्यक्तीच्याच मुलाचं मुलीचं लग्न आहे, तर निश्चितपणे त्यांनी ठरवावं की आता आपल्याकडे जेवणाचे किती कार्यक्रम होणार आहेत, मग त्यातले आग्रह न टाळता येण्यासारखे किती कार्यक्रम आहेत. मग तेवढ्याच कार्यक्रमांना एखादं काही फार विषय चर्चा न करता एखादं गोड खावं आणि ते खात राहावं, तेवढंच घेतलेला पीस, की तुम्हाला कोणी आग्रह करायला मग येत नाही फारसं. पण तुम्ही फार नको नको म्हटलात की खूप घे घे म्हणणारे लोक येतात समोर. सो हे सगळ्यात पंक्तीतलं महत्वाचं, घ्यायचं आणि थोडं थोडं खात राहायचं, म्हणजे आहे आहे असं म्हणून तुम्ही ते टाळू शकता. पण घरातलं कार्य नसेल, दुसरीकडे जात असाल, तर आजकाल असं आहे की अगदी जवळचे मित्र आग्रह करतात, तर त्यांना सांगायचं की माझं लिमिट एक आहे, ते मी घेतलेलं आहे आणि बस. मग तुमच्या ह्याच्यातली निर्णायक जो आवाज असतो ना बोलण्यातला, तो समोरच्याला नेहमी अपील होतो. तुम्हीच मनातनं घ्यायचं आहे पण नको तर म्हणायचंय, असं जेव्हा असतं ना, मग समोरच्याचा आग्रह करण्याचा जो प्रयत्न आहे तो सक्सेसफुल होतो. हे महत्वाचं. त्यामुळे आपण ठरवलेलं पाहिजे की गुलाबजाम असणार आहेत का जेवणात, मी 1 किंवा 2 गुलाबजाम खाईन. पुरणपोळी असणार आहे का, मी अर्धी पोळी खाईन, त्याच्याबरोबर इतर पोळी खाईन. असं एकदा तुम्ही लिमिट्स ठरवून घेतले की मग काही नाही, समोरच्यालाही तेवढं कळतं की हा काही ऐकणार नाही, मग नकोच सांगायला. बरोबर. तुमचं पथ्य छान पाळलं जातं. त्यामुळे असं नाहीये की गोळ्या घेताय म्हणजे वाटेल ते खा. एखाद्या वेळेला खाल्ल्याने बिघडणार नाहीये नक्कीच, पण असे वारंवार प्रसंग येत असतील तर नक्की बिघडणार आहे. त्यामुळे गोळ्या जरी घेत असला तर गोळ्या ह्या आहे ती शुगर लेव्हल कमी करण्यासाठी आहे.
नवीन खाऊन जी शुगर लेवल येणार आहे त्याच्यासाठी ह्या पुरणार नाहीये. कारण डॉक्टरांनी जेव्हा तुम्हाला पाहिलंय त्या लेवल म्हणजे त्या स्टेजला त्यांनी सांगितलेल्या गोळ्या आहेत. त्यामुळे वाटेल ते खाईन कारण मी गोळ्या घेते तर ते चालणार नाही. नेहमी नेहमी तर अजिबात चालणार नाही. मग कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत. कारण की तुम्ही डॉक्टरांकडे 3 महिन्यांनी जाणार आहात. तोवर शरीरामध्ये वेअर अँड टेअर जे काही खूप झालेलं आहे त्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमचीच आहे शेवटी. त्याप्रमाणे अजून एक उलट असा गोष्ट होते की एखादा निरोगी माणूस असेल तर डायबेटीस वगैरे काय नाहीये पण तो अति गोड खात असेल अति प्रमाणात तर बाकीचे लोक त्याला म्हणतात किती गोड खातेस याने डायबेटीस होईल ना तुला. तर असं असतं का? नाही असं नाहीये. म्हणजे आता अजिबात गोड न खाणाऱ्यांना सुद्धा डायबेटीस होत असतो आणि नियमित गोड खाणारे पण ते पचवणारे आहेत. म्हणजे काय आहे की ते गोड खाऊन झोपत नाहीयेत. त्यांचं दिनचर्या जी आहे त्याच्यामध्ये भरपूर हालचाल आहे, चालणं आहे, बोलणं आहे भरपूर आणि स्ट्रेस न घेता काम करण्याची त्यांची पद्धत आहे. तर खूप गोड खाल्ले म्हणून डायबेटीस होत नाही. ते तुम्ही पचवलं नाही जे खाताय की डायबेटीस होतो असं आहे. त्यामुळे मग ते डायबेटीसचे 2 प्रकार आयुर्वेदाच्या दृष्टीने ते होतात की एक तुम्ही खूप चिंता करताय, गोड खात नाहीयेत तरी शुगर लेवल वाढतायत. सो ह्या टोटली डिफरंट आहे की तुम्ही खूप खाताय, पचवत नाही आहात, बैठं काम करताय आणि त्यातनं होणारा डायबेटीस आहे. म्हणजे शुगर लेवल दोघांचे कदाचित 200-200च असणार आहेत. पण दोघांकडेही बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना ट्रीट करून त्यातनं बाहेर आणण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा असणार आहे. त्यामुळे डॉक्टरांशी हा पण चर्चा करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे गरजेचं आहे. ओके. खाण्यापिण्याचाच विषय चाललाय तर अलीकडे सगळ्याच गोष्टींमध्ये शुगर फ्री प्रकार आलेत. मिठाया, आईस्क्रीम आणि जेव्हा आपण मिठाई किंवा आईस्क्रीम घ्यायला जातो तेव्हा घरी एखादा डायबिटीसचा पेशंट असेल तर त्याच्यासाठी हमखास शुगर फ्री गोष्टी घेतल्या जातात. तसंच स्वीटनर्स सुद्धा वापरून घरात स्वीट पदार्थ केले जातात. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे असं खरंच असतं का की शुगर फ्री ही कन्सेप्ट म्हणजे खरंच शुगर फ्री ते असतं का आणि त्याच्याने डायबिटीसच्या पेशंटवरती खरंच परिणाम होत नाही का? ह्याच्यामध्ये कसं आहे की चवीला मला गोड लागणं ही क्रिया त्याच्यामध्ये होते. त्यामुळे त्याला गोड खाण्याचं समाधान मिळतं. पण म्हणजे तेव्हा त्यांनी शुगर वाढणार नाहीये. पण त्यांनी इतर शरीराच्या पचनाच्या कारण ते केमिकल्स असणार आहेत. डेफिनेटली केमिकल्सचा शरीरावर हा दुष्परिणाम होतो. कधीतरी खाताना मी तर म्हणते की तुमच्या कंट्रोलमध्ये राहत असेल तर कधीतरी खरंच साखरेचा पदार्थ खा किंवा खरंच गुळाचा पदार्थ खा की जो नॅचरल आहे. पण तुमचं शुगर कंट्रोलमध्ये होत नसेल तर हे सारखं शुगर फ्री खाण्यापेक्षा तुम्ही थोडंसं कंट्रोलमध्ये गोडाचं खा. पण हे केमिकल युक्त जे काही शुगर फ्री केलं जातं ते अगदी योग्य नाहीये कारण त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला शेवटी भोगावे लागतात. त्यामुळे असं नाही. त्याच्याऐवजी कधीतरी मन झालं तर चक्क तुम्ही गुळाचा काहीतरी एखादा पदार्थ करून थोडा खा. पण मग आज मी खाल्लंय का मग आज मी 1 मैल जास्त चालतो असं स्वतःला शिकवा, स्वतःला समजून घ्या आणि हे केमिकल्स टाळा हे मात्र नक्की आहे. म्हणजे आता डायबिटीसचं मागच्या ह्याच्यात आपण म्हटलं ना की चिंता खूप आहे किंवा स्ट्रेस खूप आहे, अनसर्टन्टी खूप आहे त्याच्यामुळे हे डायबिटीस सारखे आपल्या भारतामध्ये जास्त होतात. त्याच्याबरोबर जी काही आजकाल केमिकल शेती केली जाते त्याचाही परिणाम आपल्या इंटरनल ऑर्गनवर जो होतोय त्यातलंच एक बाळ म्हणजे डायबिटीस आहे. आता ते बाळ राक्षस इतकं मोठं झालेलं आहे हे निश्चित. पण ह्याला अगेन आपली शेतीची पद्धत जी आहे ती चुकीची आहे हे एक निश्चित आहे. म्हणजे आपली स्वतःची वागणूक चुकीची हे तर भाग वेगळाच आहे. पण जे अन्नधान्य आपल्याला मिळते तेही त्याला नक्कीच कारणीभूत आहे. त्यामुळे नॅचरल फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मग जे आदिवासी भागात मिळणारे मिलेट्स ह्याचा आहारामध्ये उपयोग हा डायबिटीसच्या दृष्टीनं डायबिटीस आहे त्यांनाही उपयुक्त आहे. डायबिटीस होऊ नये म्हणून सुद्धा त्याचा एक नियमित वापर किंवा नियंत्रित वापर, नियमित म्हणण्यापेक्षा सुद्धा नियंत्रित वापर हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मिलेट्सचा वापर आहे नक्की त्याच्यामध्ये केला पाहिजे. ओके. आता डायबेटीस डिटेक्ट झाल्यानंतर सुरुवातीला डायबेटीसच्या पेशंटकडनं पथ्य एकदम जोरात पाळली जातात. मग नंतर जेव्हा तो कंट्रोलमध्ये येतो ऑफकोर्स गोळ्या चालू असतानाच तर तेव्हा मग असं होतं की आता कंट्रोलमध्ये आहे ना आता आपण काही खाऊ शकतो. तर हे कितपत योग्य आहे? हा तर तो कंट्रोल आलाय हा काही कायमचा नसतो. कारण की त्यालाच एक आता जी संकल्पना चालू आहे की रिव्हर्सल ऑफ डायबिटीस
हम्म. तर त्याच्यामध्ये ही जेव्हा घटना घडेल तेव्हा तुम्ही काही खाल्लं तरी, पण मुळात जर प्रकृती म्हणजे जर हेरिडिटरी तुम्हाला डायबेटिक हे आले असतील गोष्टी, हम्म. तर मग तिथे मात्र तुमचं नियंत्रण हे कायमचं पाहिजे. हम्म. पण तुमच्या आता एक तात्कालिक स्ट्रेसमुळे काही कुठल्या तरी चिंता खूप झाल्यात, काही भीती किंवा अशा काही प्रसंगातून बदल होऊन जर डायबेटीस आला असेल, तर तो एकदा रिव्हर्स झाला तर त्याच्यानंतर तुम्ही थोडं थोडं सगळं प्रमाणात खाल्लं तर परत काही शुगर येण्याची शक्यता ही कमी असते. त्या केसमध्ये आहे. पण तो लगेच 3 महिन्यात माझी आता शुगर चांगली दिसते म्हणजे माझं रिव्हर्सल झालं, अजिबात नाही. हा. रिव्हर्सल म्हणजे आयुर्वेदात एक आहे की कुठल्या ह्याला 3ही सीझन म्हणजे आपले एक बरं झाल्यानंतरचे येणारे पुढचे 3 सीझन म्हणजे हो. 6 महिने हा. ही गोष्ट जर तशीच राहिली व्यवस्थित हा. कंट्रोलमध्ये, हा. तर तुम्ही म्हणू शकता की आता मी त्या स्टेजमध्ये आहे की मी हे नियंत्रण आलंय आणि मी आता ह्याच्यामध्ये वेगळे काही बदल करू शकते. बरोबर. पण तो म्हणजे तो इतका काळ द्यायला पाहिजे तुम्ही, हा महत्वाचा भाग आहे. हा ना. कडू रसांनी डायबेटीस बरा होतो असं बरंच, म्हणजे कारल्याचे रस, नंतर मेथी दाणे वगैरे खाणं, हे किती प्रमाणात म्हणजे खरं आहे का, आणि खरं असेल तर हे किती प्रमाणात खाल्लं पाहिजे? कारण कधी कधी ह्या अति कडू रसाने आपल्या शरीराला अपाय पण होण्याची शक्यता अपाय आहे. होतो ना. ते परत अगेन प्रकृतीवर अवलंबून आहे की तुमचं म्हणजे, आणि डायबेटीस ऑब्व्हियसली कॉज काय आहे. जर तुमचं खूप खाणं, बैठा व्यवसाय, खूप बैठक आहे, जास्त बसूनच काम होत आहे, व्यायाम होत नाहीयेत, अशा वेळेला जो डायबेटीस येतो किंवा डायग्नोस होतो, त्यावेळेला कडू रसांचं सेवन काही प्रमाणामध्ये हे निश्चित फायदेशीर आहे. त्यामुळे की जो आपल्या शरीरामध्ये किंवा आहारामध्ये कमतरता आहे ना त्याची, मग त्या ठिकाणी कडू रसाचं सेवन म्हणजे मग कारल्याची भाजी, कारल्याचा रस, कडुलिंबाचा रस, मेथीचे दाणे, कढीपत्त्याची चटणी, ह्या सगळ्यांचा उपयोग, फायदा म्हणजे त्याला सपोर्ट म्हणून नक्की होतो. पण आता खूप स्ट्रेसमुळे खूप माझं वजन कमी होऊन झालेला डायबेटीस आहे, तर तिथे जर कडू रसाचं अतिसेवन केलं गेलं तर डायबेटीस हा वाढण्याची पण शक्यता असते किंवा डायबेटीसची काही वेगळी कॉम्प्लिकेशन्स दिसण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे कडू रसाचा किती सेवन करायचं हे माझ्या दिनचर्येनुसार मी ठरवायचं आहे की मी माझ्याकडे काय होतंय. समजा खूप स्ट्रेस आहे, खूप धावपळ आहे माझी, खूप टेन्शन मी सहन करून कामं करतेय, तर मला मग एवढ्या कडू रसाची गरज नाहीये. मग त्यावेळेला पुष्कळ वेळा काही तुरट रस किंवा तिखट रस म्हणजे आल्यासारखे तिखट, सुंठ्यासारखे तिखट पदार्थ, ह्यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही डायबेटीसचा रिव्हर्स हे सांभाळू शकता. आणि जेव्हा खूप खाणं बैठक या टाईपचं जेव्हा आहे तेव्हा मात्र खूप छान म्हणजे कढीपत्त्याचं सूप करणं, नंतर कारल्याचा रस पिणं, कडुलिंबाचा रस पिणं, ह्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग होतो. ओके. म्हणजे ते सुद्धा थोडं अतिशयोक्ती न करता योग्य प्रमाणामध्ये केला तर उपयोग त्याचा अगदी नक्कीच होईल. करेक्ट. ओके. सर्वच म्हणजे कधी कधी असं होतं ना की घरात एखाद्याला डायबेटीस ऑलरेडी झालेला आहे, तो काही ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या घेतो रेग्युलरली, आणि दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला डायबेटीस डिटेक्ट झाला, म्हणजे टेस्ट करून घेतली आणि डायबेटीस निघाला, शुगर वाढली, तर ओके माझ्याच गोळ्या घेणं, नाहीतरी काय डॉक्टर तुला ह्याच गोळ्या देणार, एक असं चित्र कधी, किंवा आपण कुठेतरी बाहेर गेलो, एखादा डायबेटीस पेशंट बाहेर गेला, तो गोळ्या विसरलाय आणि बरोबर त्याचा कुठला तरी मित्र आहे, त्याच्याकडे त्याच्या डायबेटीसच्या गोळ्या आहेत, तर ओके तू माझ्या घेऊ शकतोस. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे सगळ्यांना सेमच ट्रीटमेंट, सेमच टाईपच्या गोळ्या दिल्या जातात का तुमची प्रकृती बघून वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या जातात? कसं असतं, ह्या गोळ्यांमध्ये खूप डेरिव्हेटिव्ह आहेत. एक बेसिक गोळी म्हणजे ॲलोपॅथीचा जर विचार केला तर एक बेसिक डेरिव्हेटिव्ह होतं की ज्याच्यामध्ये हायपोग्लायसेमिक इफेक्ट आहे, म्हणजे शुगर कमी करण्याची क्षमता आहे, त्यांचा वापर सुरू झाला. मग हळूहळू त्याच्यामध्ये रिसर्च होत होत वेगवेगळे घटक म्हणजे वेगवेगळी कारणं कळायला लागली की ह्याच्यामुळे पण शुगर वाढते, त्याच्यामुळे पण डायबेटीस होतो, हे कळायला लागलं. आणि मग त्यांच्यावर काम करणारे वेगवेगळी केमिकल्स औषध स्वरूपामध्ये एक एस्टॅब्लिश झाली. मग डॉक्टरांच्या अनुभवानुसार ते सांगतात की तुम्हाला हे बेसिक औषध उपयोगी पडेल का किंवा नाही पडणार, किंवा मग ट्रायल घेताना आधी आपण एक बेसिकच औषध वापरून बघूयात आणि मग लागलं तर आपण बदलूयात. अशा टाईप मध्येच खरं तर डायबेटीसची ट्रीटमेंट ही सेट होत असते. त्यामुळे पुष्कळ वेळा म्हणजे नुकताच शुगर डिटेक्ट झालेली आहे तर तुम्ही एकमेकांची औषधं म्हणजे आता मी विसरलं तर माझी मेटफॉर्मिनच होते असं जर म्हटलं तर ठीक आहे, मग माझी पण तीच आहे तर ठीक आहे, माझ्याऐवजी तुझी गोळी घेतली असं एखाद्या वेळेला हरकत नाहीये.
पण गोळ्यांची नावं माहिती नाहीयेत, त्यांच्या स्ट्रेंथ माहिती नाहीयेत, तर एकमेकांची औषधं खाणं हे तेवढं योग्य नाहीये. एखाद दिवशी उलट म्हणजे असं काहीतरी करून विचित्र होण्यापेक्षा मी म्हणेन की एक दिवस तुम्ही नका घेऊ गोळी किंवा एक डोस चुकला तर बिघडणार नाहीये. पण एकमेकांची औषधं घेणं खरं तर हे चुकीचंच आहे. ही एक पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तुमची स्टेज बघून औषधं दिलेली असतात, तर तुम्ही तुमच्या डोक्याने की हा नाही माझी आता शुगर, काय हल्ली ग्लुकोमीटर असतो बघायचं आणि आता माझी कमी झाली, आता मी कमी करतो किंवा बंद करतो, तर तसं नाही. त्याच्यामध्ये पण काही गोळ्या आधी बंद करायच्या असतात, काही गोळ्या नंतर चालू ठेवायच्या असतात आणि मग त्या शेवटी कमी करायच्या असतात. हे सगळं डॉक्टरांना त्या शास्त्रातलं पूर्ण माहिती असतं, त्यामुळे ते त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतात. तर त्यावेळी तो सल्ला घ्यायचा. निश्चितपणे सांगा की माझी आता कमी राहतेय तर काही गोळ्या बदलायच्यात का? तर डॉक्टरांनाही आनंद होतो की त्यांच्या पेशंट कंट्रोल राहत आहेत, तर नक्की आपण गोळ्या बदलूयात. पण तो कंट्रोल तेवढा त्यांचा कायम राहतोय की नाही, त्या प्रकृतीची ती व्यक्ती आहे की नाही, ह्याच्यासाठी डॉक्टरांचा सुद्धा तुमच्याशी क्लोज कॉन्टॅक्ट असणं, तुमची सर्व माहिती त्यांना असणं हे गरजेचं असतं. ते बघून मग ते तुम्हाला नक्की सल्ला देतात. म्हणून जी आपल्याकडे फॅमिली डॉक्टर कल्पना आहे ना, की त्यांना माहिती असतं की हा म्हणाला आज तरी उद्या काय करणार आहे माहितीये, त्याची गोळी अजूनही काही बंद करणार नाही, असं ते अगदी ठाम असतात. तसं होतं की सुपर कन्सल्टंट असतील तर त्यांना एवढा वेळ देता येत नाही, पण निश्चितपणे जवळचे तुमचे फॅमिली डॉक्टर त्याच्यावर तुम्हाला सल्ला देऊ शकतात योग्य, किंवा ते त्या डॉक्टरांशी बोलून तुमच्याशी तसं बोलू शकतात. सो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला हा त्यातला महत्वाचा आहे. आणि डॉक्टरांशी तेवढं तुम्ही ओपन असणं, डॉक्टरांना तुमची सगळी दिनचर्या सांगणं किंवा ते त्यांनी समजून घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. बरोबर. बरेच वेळा असं होतं ना की आजार झाला की एखादं आपण पटकन स्ट्रॉंग औषध घेतलं की त्यातनं लवकर बरे हो असं आपल्याला, म्हणजे बरेच वेळेला ते खरंही असतं. पण लोकांमध्ये असा एक समज आहे, म्हणजे सगळ्या मोस्ट ऑफ द लोकांमध्ये, की इन्शुलिन हे डायबेटीससाठी एक स्ट्रॉंग औषध आहे आणि आपण जर का इन्शुलिन घेतलं तर आपला डायबेटीस लवकर बरा होईल. त्यामुळे इन्शुलिनची गरज नसताना सुद्धा लोक इन्शुलिन सुरू करतात. तर हे कितपत योग्य आहे? कसं होतं ना की म्हणजे आता इथे एखादा छोटा किडा आलाय, तर मी बंदूक घेऊन त्याला मारण्याची गरज आहे का? नाही ना. छोटा किडा नुसती चापटी मारली तरी थांबणार आहे. तर हे डॉक्टरांना माहितीये ना की हा छोटा किडा आहे का मोठा किडा आहे, ते सांगतात. मग आपण तिथे हा म्हणू शकता, तुम्ही तुमचा प्रेफरन्स सांगा की मला इन्सुलिन घेणं बरं वाटतं, मला इन्सुलिन द्या, किंवा मला इन्सुलिन घेणं योग्य नाही वाटत, सारखं टोचायला नकोय. डॉक्टर त्याच्यावर विचार करतील, तुम्हाला सल्ला देईल. तरीही नाही भागलं तर सांगतील की आता तुम्ही इन्सुलिन घ्या. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे तुमचा प्रेफरन्स तुम्ही सांगा, तुमची आवड सांगा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, पण तुम्ही निर्णय घेऊ नका. ह्याच्यात निर्णय हे डॉक्टरांनीच घ्यायचा असतो. बरोबर. डायबेटीस हा इनकन्व्हिनियंट नक्की आहे ऑफकोर्स लोकांना, पण म्हणजे खाण्यापिण्याच्या म्हणजे गोष्टींमध्ये हे खायचं नाही, ते खायचं नाही, औषधं प्रत्येक ठिकाणी कॅरी करायची. पण बरेच लोक डायबिटीसच्या बाबतीत सिरियस अजिबात नसतात, म्हणजे त्यांना हा काही सिरियस रोग आहे असं वाटत नाही. तर हा समज आहे का गैरसमज आहे? नाही, हा खरं म्हटलं तर गैरसमज आहे. कशा दृष्टीनं म्हणते की तो ना सायलेंट किलर टाईप आहे. म्हणजे तुम्ही हा राहते माझी शुगर 150, हा राहते माझी, आणि काहीच करत नाही आहात, तर डेफिनेटली आतमध्ये तो आपलं आपलं काम चालू ठेवणार आहे. हा, तुम्ही माझी 120 राहतेय पण मी चालणं ठेवतेय, आहार सांभाळतेय, काही हरकत नाही. कदाचित तुमची ती लेवल थोडी हायर बेसिक असू शकते, तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. पण मी काही सांभाळणं, राहू दे शुगर, हा मग काही नाही. जसं ना एखादा गुप्त शत्रू म्हणतो ना आपण, की घरात येतो, छान छान बोलत असतो, आपल्याला काही वाटत नसतं, पण तो आपलं आपलं काम चोरड्याचं करून जातो. तसं हे डायबेटीसचं आहे, की तुम्ही जर त्याच्यावर लक्ष, नियंत्रण नाही ठेवलं तर आतमध्ये शरीरामध्ये भरपूर पडझड, भरपूर कॉम्प्लिकेशन्स ते करणार आहेत. आणि ती केव्हा कळतात? त्या ऑर्गनची जेव्हा मॅक्सिमम त्याच्यामध्ये लॉस होतो तेव्हा ते कळतं, आणि मग तिथे काहीही पर्याय राहत नाही. मग ते सिरियसनेस खूप येतं. म्हणून सिरियसनेस टाळू शकता तुम्ही, आणि त्याच्यासाठी तुमचं नियमितपणा त्यातला सगळ्यात महत्वाचा काउंट होतच.
बरोबर. तुम्ही लास्ट एपिसोडमध्ये कार्बोहायड्रेट्स बद्दल बोललात की पांढरे पदार्थ म्हणजे जेव्हा डायबिटीज डिटेक्ट होतो तेव्हा पांढरे पदार्थ आहारातनं 3-4 महिन्यासाठी कमी करा की तुम्हाला नियंत्रण आणायला त्याची मदत होईल. पण ओव्हरऑल म्हणजे लोकांमध्ये असा समज असतो की कार्बोहायड्रेट्स डायबिटीज झाल्यानंतर पूर्णपणे बंद करायचं. म्हणजे खूप लोक पोळी, भात यातले काहीच प्रकार खातच नाहीत. बाकीच्या सगळ्या गोष्टी खातात कारण का की डायबिटीज आहे. तर कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करणं हे कितपत योग्य आहे आहारातून? नाही, योग्य नाहीये. सुरुवातीच्या काळात पहिलं नियंत्रण आणण्यासाठी आपण त्यातले सुद्धा कुठलेही पदार्थ सांगितलेत की जे पांढरे. पचायला जड आहेत, ज्याच्यामधनं शुगर जास्त निर्माण होते, ते पदार्थ बंद करतोय. आपण तेव्हा ज्वारी चालू ठेवणार आहोत, काही प्रमाणामध्ये गहू चालू ठेवणार आहोत. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला पचनाला लागतातच आणि आपली पचन संस्था अशी आहे ना की त्याच्यामध्ये प्रपोर्शन म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स, नंतर काही ऑइल्स, हे सगळी फॅट्स म्हणजे ह्या सगळ्यांचं एक विशिष्ट प्रमाण असेल तरच पचन चांगलं होतं. तर डायबिटीसमध्ये एवढं लक्षात घ्यायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स जे पचायला वेळ खाणार आहेत किंवा त्याच्यातनं शुगर जास्त निर्माण होणार आहे म्हणून ते कमी करायचे, बंद करायचे नाही. त्यामुळे प्रोटीन वाढवायचे आणि कार्बोहायड्रेट कमी करायचे, असं ते बॅलन्स करायचं आहे. वजन कमी होत असेल तर थोडे फॅट्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. मग ते फॅट्स कोणते? तर तुपासारखे, तूप हे पण एक फॅट मधलं आहे. तर ते की पण तूप कसं, तर ते क्रीमचं बनवलेलं नाही. आपल्याकडे जे दुधाचं दही लावून म्हणजे दुधाचं तापवून साय करून, साईचं दही लावून, दह्याचं ताक आणि त्या ताकात जे लोणी येईल त्या लोण्याचं केलेलं तूप, हे खरं तर तिथे अपेक्षित असतं जेव्हा आपण केव्हाही तूप म्हणतो तेव्हा. तर आता बाहेर जे क्रीम मिळतं साधं की जे दूध घुसळून म्हणजे हलवून त्याच्यावर जे क्रीम येतं, ते क्रीम पुष्कळ वेळा बाजारात लोणी म्हणून मिळतं. तर त्याच्यापासून बनवलेलं तूप हे तुम्हाला त्रासदायक होणार आहे. पण या पद्धतीनं लोण्यापासून केलेलं तूप आहे ते नक्की ह्याच्यामध्ये फायदेशीर होणार आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे आपण बंद करायचे नाही, थोड्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि म्हणजे डायबिटीस रिकव्हर होतोय असं जेव्हा वाटत असतं तेव्हा कार्बोहायड्रेट परत काही वेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस करायचं आहे. ओके. त्यामुळे असं नाहीये. डायबिटीस रिव्हर्स होण्यासाठी खूप लोक या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण आणतात, बऱ्याच गोष्टी पाळतात, आहार विहार वगैरे सगळं करून रिव्हर्स करतात डायबिटीस आणि मग नंतर ते एकदम बिंदास्त होतात की ओके आता माझ्या सगळ्या गोळ्या संपल्या, आता परत म्हणजे कशावरही नियंत्रण न ठेवता आहार परत पहिल्यासारखा म्हणजे गोडधोड खाणं आणि हे सगळं त्याच्यावरती नियंत्रण नाही, व्यायाम बंद, हे सगळं केल्यानंतर परत डायबिटीस होऊ शकतो का एकदा रिव्हर्स झाल्यानंतर? बाउन्स बॅक विथ डबल एनर्जी असं असतं. त्यामुळे डायबिटीस बाउन्स बॅक होतो. म्हणजे तुम्ही बाउन्स बॅक अपथ्य केली की डायबिटीस दुप्पट एनर्जीनी येतो. आणि मग तेव्हा काय होतं की काही गोष्टी आपल्या शरीरातल्या वीक झालेल्या असतात ओव्हर द पिरियड, मग ते ती रिव्हर्स करायला जास्त अवघड जातं. म्हणून म्हटलं ना, मित्र एकदा कळलं ना की मित्राला चहा आवडत नाही तर आपण त्याला चहा विचारत जातो का? त्याच्या समोर चहा घेतो, त्यालाही वाटत नाही, तुम्हालाही वाटत नाही. तसंच आहे डायबिटीसला एकदा मित्र म्हणून ठेवलं ना की त्या मित्राला काय, मी 4च गुलाबजाम ऐवजी 1च गुलाबजाम खाणं आवडतं, मग आपण तेवढाच खातो. मग आपल्याला त्याचा त्रास होत नाही, त्यालाही त्रास होत नाही. अशा म्हणून ते मित्रवत आचार आहेत असं म्हटलंय ते त्याच्यासाठी की मित्राची जशी लिमिट्स असतात आणि आपण ती पाळतो, आनंदाने पाळतो आणि त्याच्यात आपल्याला आनंदही वाटतो. तसंच ह्याच्यामध्ये आहे की नियंत्रण हे कायम ठेवायचं. रिव्हर्सल झाला तर टाळ्या वाजवायच्यात की माझ्या गोळ्या बंद झाल्या आणि त्या वारंवार चेक ठेवून त्या बंद राहणार आहेत ना, परत चालू करण्याची आवश्यकता नाही ना, ह्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. आणि तुमचं रुटीन नियंत्रित जे आयुष्य तुम्ही चालू केलेलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यात अचिव्हमेंट ज्या करायच्या आहेत त्याच्यासाठीचा फिटनेस तुम्ही अजून कसा मिळवता येईल ह्याचा विचार करायचा आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला डायबिटीज झाल्यानंतर पेशंट्सना अशक्तपणा, वजन कमी झालेलं असं दिसतं. मग ह्या वेळेला एकतर आपण आहारावरती पण नियंत्रण केलेलं असतं, व्यायाम पण त्यातून करायचा असतो. मग अशा वेळेला ही डायबिटीसची मॅनेजमेंट आणि परत एनर्जी लेवल्स आपल्या वाढवणं हे सगळं कसं करायचं? खरंय, म्हणजे ह्याच्यामध्ये एक स्टेज असते की डायबिटीस कंट्रोल होत नाही, मग खूप आहाराचा कंट्रोल, औषधं स्ट्रॉंग असं देऊन तो कंट्रोलमध्ये आणावा लागतो. पण त्याच्यामध्ये खूप अशक्तपणा पेशंटना येत असतो. तर अशा वेळेला तो अशक्तपणा सुधारणं याच्यासाठी आहारामध्ये
काही पौष्टिक घटक आणि ज्याच्यामध्ये प्रोटीन्स चांगली आहेत, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, अशा गोष्टी घेणं हे गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये दूध हे उत्तम आहे, पण ते दूध डायरेक्ट न घेता हळद, केशर या टाईप काहीतरी घालून ते नियमितपणे घेणं. व्यायामामध्ये खूप अति चालणं होत असेल तर थोडं कमी करणं किंवा त्याचा स्पीड कमी करणं आणि वेळ तेवढीच ठेवणं. अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मसल लॉस तुम्ही थांबवाल आणि प्रोटीन चांगले घेऊन तो मसल गेन करणं आणि एनर्जी वाढवणं हेही काम कराल. मग पुष्कळशा उसळी आहेत. उसळीमध्ये मागे आपण म्हटलं होतं जसं की उसळीचे दाणे शिजवताना त्याच्यामध्ये तूप घालून शिजवलं तर अगेन प्रोटीन आणि फॅट हे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगलं मिळतं आणि ते पचन चांगलं होतं आणि तुमच्या मसल मास वाढणं ह्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे निश्चितपणे पण ह्या सगळं करताना शुगरवर चांगलं कंट्रोल किंवा लक्ष ठेवणं हे पाहिजे महत्वाचं. नॉन व्हेजिटेरियन जे खातात त्यांनी लिव्हर सूप करणं म्हणजे लिव्हरचा पीस आणून मॅरिनेट करून त्याचं सूप बनवून पिणं मध्ये मध्ये हेही त्यांची एनर्जी वाढवायला उपयोगी पडतं. त्याच्याचप्रमाणे चिकन सूप, मटण सूप या टाईपची जी सूप आहेत तर ह्या लोकांनी शक्यतो खाताना चिकनचा वापर जास्त करावा. म्हणजे डायबिटीसमध्ये चिकनचा वापर जास्त करावा किंवा जे बर्ड्स आहेत त्यांचं नॉनव्हेज सेवन करणं हे त्यांना जास्त उपयुक्त असतं. मटण किंवा पोर्क वगैरे ही जी आहेत ती शक्यतो या लोकांनी खाऊ नयेत कारण ती तुमचं डायबिटीस रिव्हर्स नाही करू शकत. प्रोटीन देतात ते पण पचन नाही चांगलं करू शकत. त्यामुळे त्या गोष्टी टाळायच्यात. बरं. आज तुमच्या वेळात वेळ आम्हाला देऊन हे सगळे डायबिटीसचे जे गैरसमज आहे ह्याच्यावरती चांगलं म्हणजे आम्हाला एनलायटन केलं. त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुन्हा भेटू परत. माय प्लेजर. थँक्यू. सो फ्रेंड्स, आमच्या डायबिटीसच्या पहिल्या एपिसोडमध्ये डॉक्टरांनी एकंदरीतच डायबिटीसचं नियंत्रण, निदान, सिम्पटम्स आणि आहार, व्यायाम ह्याच्यामुळे आपण डायबिटीसला आपला मित्र बनून आयुष्यभर त्याच्याबरोबर कसं राहू शकतो हे सांगितलं. एपिसोड बघितला नसेल तर जरूर बघा. डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करतोय. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी भेटू शकता. आम्ही डायबिटीस बद्दल बरेच जे कॉमन अशा मिसकन्सेप्शन्स असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या व्यतिरिक्तही जर का तुम्हाला डायबिटीस बद्दल अजून काहीही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सो आज इथंच थांबूया. पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या. स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. So keep smiling. Please like, share and subscribe to this channel. Thank you.